कोपरगाव तालुक्यातील चासनळ येथे एका अज्ञात नराधमाने 4 वर्ष 3 महिन्याच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून नदीत फेकल्याची धक्कादायक घटना 20 डिसेंबर 2024 रोजी घडली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात होती। याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात पाठवून तेथील डॉक्टरांनी सदरच्या मुलाच्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण आढळल्याने त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपले कौशल्य पणाला लावून कुठलाही पुरावा नसताना देखील सदर घटनेत तपास करत असताना कळाले की सदर मुलगा हा ज्ञानेश्वर सुभाष बदादे यांचा असून त्यांची पत्नी शीतल ज्ञानेश्वर बदादे हे काही दिवसांपासून विभक्त राहत होते। सदरचा मुलगा कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय 4 वर्ष 3 महिने हा त्यांच्या पत्नीकडे म्हणजे शीतल ज्ञानेश्वर बदादे यांच्याकडे राहत होता। याबाबत शीतल बदादे यांची चौकशी केली असता ते घटना घडल्यापासून गायब असल्याचे कळले। सदर महिलेचे तपासासाठी पोलिसांची टीम रवाना करण्यात आली आहे। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।